चला तर माझं पोरगं आहे ना, सकाळी सकाळी माझं गोड हसरं पोरगं त्याच्या बापाला सांगत होतं की पप्पा संध्या मावशी लई छान भाजी करते, संध्या मावशी लई छान चपात्या करते, मला लई आवडतं बरं का तिचं. आणि खरं सांगायचं म्हणलं ना, ह्याला तिचं आवडतं. मग मी बी रागात त्याला तर म्हणले हे चल निघ तिच्याकडेच जाऊन राहा, मला गरज नाही तुझी. आता मी म्हणले असे राग पण खरं सांगायचं म्हटलं ना तर हे त्याच्या मावशीवरच गेले. हे तिच्या 2 पोरी माझ्यावर गेल्यात आणि हे पोरगं तिच्यावर गेले. असं चला म्हटलं आता काय त्याला इलाज नाही. बऱ्याच खोड्या करते हे तिच्यासारखं. आणि दुसरं सांगायचं म्हटलं ना तर ना, जसे ती लहानपणी होती ना तसंच तो आत्ता आहे. ती पण लहानपणी इकडं म्हणून तिकडं जायची फिरायला. आणि हिला ना खरंच सगळ्यांनी म्हणजे नाही का, खेडेगावात वातावरण छान असतं बरं का. म्हणजे सगळे मोठे लोक लेकरांवर लक्ष ठेवतात, काय चुकलं तर सांगतात. आता शहरात ही पद्धत सरासर बुडलेली आहे. सर्रास कोण कोणाला लक्ष देत नाही, कोण कुठं जाते, कुणाचं कोणावर काही लक्ष नाही. आम्ही आज पुण्यात गेलो होतो, काय काम होतं मी तुम्हाला थोड्या दिवसात सांगेल. आता दुसरं सांगायचं म्हटलं तर हे असले ना की मी टाकी फुल करून घेते गाडीची. आणि माझ्याकडे ज्या वेळेला गाडी असते त्यावेळेला मी 1 लिटर पेट्रोल टाकते. हाच फरक असतो. मला कधी कधी वाटतं की अरे या माणसाच्या जीवावर आपण किती म्हणजे खर्च करतो आहे, असं मला कधी कधी वाटतं. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज काका हलवाईमधून ना खास खरवस आणला होता. तो खरवस म्हणजे यांना आवडतो आणि दुसरा म्हणजे शिवमला आवडतो. मला दुधाचे पदार्थ आणि दूध अजिबात आवडत नाही. पण आता सध्याला मी थोडंसं दूध केसर घालून प्यायला शिकलेले आहे. कारण कॅल्शियम पण मिळालं पाहिजे ना. नॉनव्हेज